हॅलो एव्हरीवन, मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आज आपण पाहणार आहोत चिकाच्या दुधाचा खरवस. तर पारंपरिक अशी रेसिपी आहे आणि स्टेप बाय स्टेप मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता हा खरवस मी कशा पद्धतीने बनवलेला आहे तो पाहूया. तर सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहे इथे चिकाचं दूध. तर हे घरचं चिकाचं दूध आहे. तर इथे पाहू शकता अगदी पहिल्या दिवसाचं चिकाचं दूध आहे. तर आता हे चिक किती आहे ते आपण पाहूयात, म्हणजे आपल्याला करता येईल. तर हे मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे. तर साधारण हे जे आहे ना चिकाचं दूध अर्धी वाटी इतकं आहे. तर हे म्हशीचं चिकाचं दूध आहे आणि इथे पाहू शकता अगदी दाटसर आहे. हे पहिल्या दिवसाचं चिकाचं दूध आहे, त्यामुळे असं दाटसर आहे. तर आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि पुढे काय करणार आहे, इथे मी घेतलेलं आहे 1 लिटर इतकं दूध. हे गरम करून मी कोमट केलेलं आहे. थंड दूध वापरलं ना तर थोडीशी टेस्ट ना मला आवडत नाही, त्यामुळे इथे मी गरम करून थंड केलेलं आहे. आता त्यातलं थोडंसं दूध ना मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेते आणि यामध्ये मी गूळ ॲड करून घेणार आहे. तर गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. मी किती घेतले, साधारण ज्या वाटीने आपण चिकाचं दूध घेतलं ना त्या वाटीने 3 वाटी इतकं मी गूळ घेतलेला आहे. गूळ बारीक असं चिरून घेतले आणि या दुधामध्ये आपल्याला भिजत ठेवायचे, म्हणजे पूर्ण गूळ जे आहे ते मेल्ट होईल. आता हे साईडला ठेवून देऊ आणि इथे आपल्याला स्टीम करण्यासाठी तयारी करून घ्यायची. एक पातेलं घेतलं, त्यामध्ये अशी रिंग ठेवली आणि साधारण एवढं असं पाणी आपल्याला यामध्ये ठेवून द्यायचं आहे. आता इथे पाहू शकता थोड्याच वेळात गूळ जो आहे तो बऱ्यापैकी मेल्ट झालेला आहे दुधामध्ये. इथे मी गूळ वापरलाय, तुम्ही साखर वापरली तरी हरकत नाही आहे. बरं, आता पुढे काय करायचे, आपण हे जे शिल्लक ठेवलेलं आहे ना पातेल्यामध्ये दूध, आता त्यामध्ये एक एक करून साहित्य ॲड करून घेऊया. आता यामध्ये आपलं जे चिकाचं दूध आहे ना ते यामध्ये ॲड करू. मी इथे चाळूनच घेणार आहे, डायरेक्ट वापरलं तरी काही हरकत नाही आहे. आता हे चिकाचं दूध घालून झालं की आपण जे गुळाचं मिश्रण तयार केलं होतं ते देखील ॲड करून घेऊया. ते देखील मी चाळून घेते, कारण गुळामध्ये बऱ्याच वेळा कचरा वगैरे असतो, त्यामुळे चाळूनच घेते. आता हे एकदा आपल्याला चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला वेलची पावडर, बडीशेप पावडर आणि सुंठ पावडर ॲड करून घ्यायची आहे. तुमच्या आवडीनुसार एखादं जिन्नस कमी जास्त असलं तरी काही हरकत नाही आहे. थोडीशी जायफळ देखील किसून घालणार आहे. तुमच्याजवळ अगदी वेलची पावडरच फक्त असेल ना तरी काही हरकत नाही आहे, त्याने देखील खूप छान असा सुगंध येतो या खरवसचा. पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊया. बरं, इथे मी जे रेग्युलर दूध वापरले ना ते 1 लिटर वापरलेलं आहे. तर मला ना थोडासा जो खरवस आहे ना तो जास्त करायचा होता, त्यामुळे इथे मी 1 लिटर दुधाचा वापर केलेला आहे. तुम्हाला ना अगदी चौकोनी आकारामध्ये म्हणजे क्यूबमध्ये जर हा खरवस करायचा असेल ना तर जे रेग्युलर दूध आहे ना त्याचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता. म्हणजे जर तुम्ही चिकाचं दूध 1 वाटी घेतलं असेल ना तर रेग्युलर दूध तुम्ही अर्धा लिटर घेऊ शकता, म्हणजे तुमच्या चौकोनी आकारामध्ये क्यूबमध्ये इथे खरवस तयार होतील. तर इथे आपलं जे तयार मिक्स करून घेतलेलं खरवस आहे ना ते मी पातेल्यामध्ये मीडियम गॅस करून 15 मिनटं छान असं शिजवून घेतलेलं आहे. तर इथे पाहू शकता मस्त असा आपला खरवस तयार झालेला आहे. झालाय की नाही एकदा सुरीने चेक करून घेऊया. चिटकलेला नाही आहे, म्हणजे छान असा तो शिजलेला आहे. आता मी काय करणार आहे, याला पूर्णपणे थंड करून घेणार आहे आणि पूर्ण थंड झाल्याच्या नंतर थोड्या वेळासाठी याला फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचं आहे आणि मगच याला सर्व करायचं आहे. तर इथे पाहू शकता खूप छान पद्धतीने आपला इथे खरवस तयार झालेला आहे. तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला चौकोनी आकारामध्ये क्यूबमध्ये याच्या वड्या करायच्या असतील तर रेग्युलर दुधाचं प्रमाण इथे तुम्ही कमी करू शकता. तर मस्त परफेक्ट असा आपला इथे चिकाचा खरवस तयार झालेला आहे. थोडीशी जायफळ आणि वेलची पूड मी वरून भुरभुरून घेतली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला हाईप करा. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया अशाच एका नवीन पारंपरिक रेसिपीसाठी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय.